सुरुवातीला नदी असतो. या मंदिरामध्ये नदी आणि पार्वती नाहीत. म्हणजे गावाला नदी गोल आहे. नदीच्या पलीकडे 13 किलोमीटर वरती निर्बंध मंदिर आहे. मग तिथं दक्ष राजानं म्हणजे पार्वतीच्या वडिलांना यज्ञ मांडलं. तिथे शंकराला कळालं. शंकरा म्हणला पार्वती काय म्हणजे शंकरला मला जायला वाहन पाहिजे. शंकराकडे वाहन कुठला नंदी. पार्वती नंदीवरून कार्यक्रमाला गेल्यानंतर वडिलांना तिथं पार्वतीचा अपमान केला. तुम्ही टू व्हीलर आणलाय, फोर व्हीलर आणलाय, नंदीमध्ये कमी पण आला. त्यामुळे पार्वतीचं वडिलांना अपमान करत पार्वती तिथं सती गेल्या येडूरला. नंदी आणि पार्वती येडूरला आहे. तिथं महादेव शंकर शेष नारायण दक्षिणेची गणपती आहे. पार्वतीचं वाटपा तिथं थांबलेलं आहे. त्यामुळे ह्या मंदिरामध्ये नंदी आणि पार्वती नाही. त्रिपुरा पौर्णिमेमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या स्वरूप मंडपामध्ये चंद्र रात्री 12 वाजता मध्ये येतो. त्रिपुरा पौर्णिमा म्हणजे नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या अगोदर त्यालाच दीपोत्सव असतो. ते आता पर्यटक आले की नाही, पर्यटक आले की 4 वाजता ह्या टायमाला तिथे पहाटे 4ला जातात पर्यटक. आणि मंदिर बांधलं गेलं. आज मंदिर बांधून 1400 वर्ष झाली. हा जुनं मंदिर आहे. तर हा दक्षिणेची गणपती पाहिजे. त्यामुळे इथं ह्या बाजूला गणपती म्हणजे दक्षिण बाजूला गणपती कुठल्याही मंदिरात नसतो. पार्वतीचं मंदिर इकडे आहे. त्यामुळं आईचं वाटपाटीचं गणपती कसं आहे 11 मंदिर बांधलं गेल्यानंतर चालुक राजाच्या कारकिर्दीमध्ये हे मंदिर बांधलं गेलं. आजला मंदिर बांधून 1400 वर्ष झाली. हा 1400 म्हणजे हे शिलालेख आहे 6व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत. म्हणजे ते 300 वर्ष आणि वरले हे 21व्या शतक चालू आहे. आजला मंदिर बांधून 1400 वर्ष झालं. चालुक्य राजाच्या कारकिर्दीमध्ये हे मंदिर बांधलं गेलं आहे. परंतु मोगलांनी ज्या वेळेला 1702 साली मोगलांनी आक्रमण केलं त्यावेळेला हे मूर्ती हत्तीची तोंड सगळी सोडल्या. 96 हत्ती आहेत, 5 नंदी आहेत, 5 कृष्ण आहेत, 148 पिलर आहेत. ह्याच्यावरती हे मंदिर बसलेलं आहे. आणि तुम्हाला सुट्टा दगड कुठून मिळणार नाही. असं आता ह्या दरवाज्यात तुम्हाला नाही तिथून धरून शेवटपर्यंत अखंड काही फक्त पाठ मिळणार नाही तुम्हाला. मग आता हे विंडो बघा, हे लाकडामध्ये बसू शकत नाही, काढू शकत नाही, पण त्यांनी दगडामध्ये बसवलेलं आहे. आता 6 विंडो आहेत. मग तिथे बघा ते कमान आहे ना, साधू लोकांना जप करण्यासाठी कमान आहे. ते 3 कमान ती वरती दिवळी त्याच्यावरती ब्रह्मा विष्णू महेश आहे. आणि तुम्हाला एक न फुटलेली मूर्ती दाखवतो मी. सगळं मूर्त्या फुटलेल्या, एक मूर्ती राहिल्या या पुढे. हत्तीचं कोण राहिला नाही. परत हनुमानानं सीताला अंगठी गेलेला फोटो काढणार का आमचा? हा तुम्ही थांबा, मी काढतो तुमचं. 16 तारखेला तुम्हाला नाही, 15 तारीख मध्ये 15 तारखेला म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेला बरोबर चंद्र येतो इथं. नोव्हेंबर महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते का नाही त्या पौर्णिमेला येतो. अच्छा. दुसऱ्या दिवशी काय होतं, थोडा बाजूला करतो त्याच्यामुळे